तर आज मला तुम्हाला इथली एक गोष्ट सांगायची आहे की इथे जे शेतकरी आहेत त्यापैकी बरेच शेतकरी इथे जोडधंदा करतात की ते शेतीबरोबरच ते मेंढी पालनचा व्यवसाय सुद्धा करतात. तर तुम्हाला मी त्यांच्या मेंढ्या दाखवते की त्या शेतामध्ये कसे सोडलेले आहेत. तर अशा प्रकारे इथे शेतामध्ये मेंढ्या सोडल्या जातात आणि मेंढ्या जास्त असल्यामुळे हे लोक त्यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा उपयोग करतात. इथले जास्त तर शेतकरी हा मेंढी पालनाचा व्यवसाय करतात. जसं आपल्याला माहीत आहे की संपूर्ण जगभरामध्ये ऑस्ट्रेलिया हा 90% लोकर कापड उद्योगांसाठी पुरवतो आणि इथे मॅरिनो मेंढी हा मेंढीचा प्रकार जास्त आढळतो. तसं पाहायला गेलं तर ऑस्ट्रेलियामध्ये आधी मेंढ्या नव्हत्या. इथल्या लोकांनी दक्षिण आफ्रिका, युरोप इथून मेंढ्या त्या आणल्या होत्या आणि त्यांनी इथं पालन चालू केलं. आणि इथली ही एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की तुम्हाला ही झाडाच्या फांद्या पडलेल्या दिसत असतील, तर कुठल्याही शेताच्या बांधावरती किंवा कुठल्याही शेतामध्ये शेताच्या कडेला जर झाडांच्या अशा फांद्या असतील, तर आपण त्या उचलू नाही शकत. कारण आपणच नाही, कोणीच नाही ते उचलू शकत. कारण माहीत नाही, पण इथं कोणी कोणाच्या शेतातली अशी सपाटी घेऊन जात नाहीत. असं नाही आहे की ऑस्ट्रेलियामध्ये लाकडं लागत नाहीत कशासाठी. इथे जास्त करून प्रत्येक घरामध्ये फायर पॉईंट हा असतोच थंडीमध्ये यूज करण्यासाठी. पण लोक विकत ज्यांच्याकडे नाही आहे ती विकत आणतात. पण अशी कोणाच्या शेतामधली किंवा रोडच्या कडेला पडलेली असतील तर ती घेऊन जात नाहीत.